गोष्ट सोन्याचं बदक. एका गावात धनराज नावाचा खूप श्रीमंत माणूस राहायचा. त्याला त्याच्या पैशांचा खूप गर्व होता आणि तो गरिबांना खूप वाईट प्रकारे वागवायचा. धनराज एका आलिशान बंगल्यात राहत होता, पण तरीही तो आनंदी नसायचा, कारण त्याच्या घरासमोर बिचाऱ्या गरीब रामदासाची झोपडी होती आणि त्या झोपडीला धनराज आपल्या बंगल्यावर लागलेला कलंक समजायचा. माहित नाही हे सगळे गरीब लोक मलाच का त्रास देत आहेत. या रामदासलाच बघा, माझ्या बंगल्यासमोर झोपडी बांधून बसला आहे. पण ती तर त्याची जमीन आहे मालक. त्याची जमीन आहे म्हणून काय माझ्या बंगल्यासमोर झोपडी बांधून त्याची सुंदरता कमी करणार आहे तो? या झोपडीला तर उठावंच लागेल. अशा प्रकारे धनराज गरीब रामदासाच्या झोपडीला पाडण्याचं ठरवतो आणि एके दिवशी आपल्या काही माणसांना घेऊन तो तिकडे पोहोचतो. ऐक रे सरजू आणि डमरू, या झोपडीला आत्ताच्या आत्ता पाडून टाका. तुम्ही असं नाही करू शकत सावकार. जर माझी झोपडी नाही राहिली तर मी कुठे राहणार? तू कुठे पण राहा, पण आता इथे नाही राहणार. चल रे सरजू, तोडून टाक याची गवताची झोपडी. धनराजच्या या बोलण्यावरती त्याची माणसं रामदासाची झोपडी काही मिनिटातच तोडून टाकतात आणि मग बिचारा गरीब रामदास जोर जोरात रडायला लागतो. तुम्ही हे चांगलं नाही केलं सावकार. पैशाचा एवढा गर्व चांगला नाही. अरे कंगाल कुठला, पैसे आहेत म्हणूनच तर गर्व आहे ना. माझ्याकडे पैसे आहेत म्हणूनच तर गर्व आहे. आता तू इथून निघून जा, समजलास? धनराजच्या अशा धमकीमुळे रामदास रडत रडत तिथून निघू लागतो आणि जाताना बोलतो, मी आता जातोय, पण एक दिवस मी नक्की परत येईन आणि त्यावेळी तुम्हाला खूप पश्चाताप होईल. नक्की परत ये, पण ये तेव्हाच जेव्हा तुझी लायकी असेल इथे मोठा आलिशान बंगला बांधू शकशील एवढी, समजलास? धनराजला असं बोलून रामदास रडत रडत गावाबाहेर जातो आणि मग चालत चालत तो खूप दूर एका जंगलात येतो. असा विचार करतोय की या जंगलातच राहायला सुरुवात करतो. गावापेक्षा तर बरंच आहे. धनराज सारखा कोणी घमंडी श्रीमंत त्रास तरी नाही देणार. रामदास जंगलात राहायचं ठरवतच असतो की तेवढ्यात त्याच्या आसपास काही मधमाशा फिरायला लागतात. अरे, ह्या तर मधमाशा आहेत. एवढ्या सगळ्या मधमाशा, बाप रे, पळ आता रामदास, नाहीतर आज काही तुझं खरं नाही. हाच विचार करून रामदास मधमाशांपासून वाचण्यासाठी एका दिशेने पळायला लागतो आणि पळता पळता एका नदी किनारी पोहोचतो. मधमाशा तर गेल्या, चला जीव वाचला. पण मी हे कुठे आलोय? असं वाटतंय की या जंगलातच मला अडकून राहावं लागेल. खूप भूक लागली आहे. आता काय करू? रामदास खूप भुकेला असतो आणि त्याला त्याच्या आसपास खायलाही काही दिसत नाही, म्हणून तो निराश होऊन देवाचा धावा करायला लागतो. हे देवा, हे मी कुठे अडकलोय? भुकेने व्याकुळ झालोय. या जंगलात जेवण कुठे मिळेल? मी तर आता मरूनच जाईन. रामदास हे बोलतच असतो, तेवढ्यात त्याला त्याच्या मागून एक आवाज ऐकू येतो. ऐक मित्रा, तू म्हणत असलास तर मी तुझी काही मदत करू शकतो. अरे, तू तर बदक आहेस. तू बोलू पण शकतोस का? हो, मी बोलू शकतो, कारण मी एक जादूचा बदक आहे. तू माझी काय मदत करू शकतोस? सध्या तरी मी तुला जेवण देऊन तुझी भूक शांत करू शकतो. खरंच? माझ्यावर खूप मोठे उपकार होतील. रामदासचं हे बोलणं ऐकून जादूचं बदक त्याच्यासाठी जेवण मागवतं. पाहुण्यासाठी जेवण हजर होवो. अरे, हे तर जंगलमध्ये मंगल झालं. खरंच जेवण आलं. हो हो, जेवण आलं आहे मित्रा. तुम्ही निवांत जेवण जेवा. बदकाच्या या बोलण्याने रामदास जेवायला बसतो आणि तो जसं जेवायला खाली बसतो तेवढ्यात लगेच पाऊस सुरू होतो. अरे, आता काय करायचं? काय होणार? मुसळधार पाऊस पडला तर नदीला खूप मोठा पूर येईल आणि हे जंगल पाणीमय होईल.
बदकाचं हे बोलणं ऐकून रामदास घाबरतो. म्हणजे माझं मरण निश्चित आहे. मी पण कुठे जंगलात फिरत आलो. इकडे तर माझा मृत्यू नक्की आहे. तू घाबरू नकोस, काहीही होणार नाही. जोपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे, मृत्यू तुला स्पर्शही नाही करू शकत. पण तू तर एक छोटासा बदक आहेस. उद्या जर का पूर आला तर तुझे स्वतःचे प्राण वाचवणे कठीण असेल. रामदास एवढं बोलतच असतो तेवढ्यात चहूबाजूंनी पाऊस पडायला लागतो आणि अचानक बदकाचा आकार वाढायला लागतो आणि ते सोन्याच्या विशाल घरात परिवर्तित होतं. हे बघून रामदास हैराण होतो. तोंडात बोटं घालून बघत राहतो. घे, झालो मी घर. आता तू लवकर जिन्याने आपल्या घरात धावत ये मित्रा. या घरात तुला कोणत्याच गोष्टीची कमी नाही होणार. वाह, किती आलिशान घर आहे. पाण्याची पातळी वाढत आहे रामदास. लवकर वरती ये, नाहीतर पाण्याबरोबर वाहून जाशील. बदकाच्या या बोलण्यावर रामदास घरात प्रवेश करतो. घर आतून एखाद्या आलिशान बंगल्यापेक्षा कमी नव्हतं. सगळ्या गोष्टी सोन्याच्या बनलेल्या होत्या आणि त्यात किमती हिरे माणिक जडवलेले होते. अरे, हे घर आहे की स्वर्गातील राजाचं महल? इकडे तर सगळं सोनं आणि महाग हिरे दागिन्यांनी बनवलेलं दिसतंय आणि बरोबरच जगण्यासाठी सर्व सामान आहे. काही दिवस असेच निघून जातात आणि मग एके दिवशी पुराचे पाणी ओसरते. हे बघून रामदास विशाल बदक घरातून बाहेर येतो आणि बदक सुद्धा आपल्या खऱ्या रूपात येतं. मित्रा, तू असा उदास का बसला आहेस? कसलीही काळजी असेल तर सांग मला. मला त्या गर्विष्ठ धनराज सावकाराची आठवण येते. त्याने माझी खूप बेइज्जती केली होती आणि गावातूनही हाकलून दिलं होतं. पण का? काहीतरी सांग मला. बदकाच्या हे विचारण्यावर रामदास त्याला सगळं काही सांगून टाकतो आणि नंतर रडू लागतो. अरे मित्रा, रडत का आहेस? आता तर मी तुझ्या बरोबर आहे. आता रडण्यापेक्षा त्या गर्विष्ठ आणि निर्दयी धनराज सावकाराला धडा शिकाव. पण कसं? त्याच्या बंगल्याच्या समोर तुझे सोन्याचे बनवलेले आलिशान बदक घर बांधून ठेव. अरे, तुझ्या विशाल बदक घरापुढे त्याच्या बंगल्याची किंमत झोपडीपेक्षाही कमी होईल. बदकाचं हे बोलणं ऐकून रामदास खूप आनंदी होतो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जेव्हा सावकार धनराज उठतो तेव्हा तो डोळे चोळतच राहतो. अरे, हा काय चमत्कार आहे भाऊ. रामदासच्या झोपडीच्या जागी हे सोन्याचे विशाल बदक घर, म्हणजे बदकासारखा विशाल सोन्याचा महल, हा एका रात्रीत कोणी बनवला? त्यांनीच बनवला मालिक. काल तुम्ही ज्या गरीबाची झोपडी तोडली होती ना. काय, रामदासने बनवला आहे? आणि ते पण एका रात्रीत? हे तर आश्चर्यच आहे. हो मालिक, हे आश्चर्य बघण्यासाठी पूर्ण गाव गोळा झाला आहे. मी तर म्हणतो या सोन्याच्या महलाचे तुम्ही पण दर्शन करून घ्या आणि काय? आणि त्या आपल्याहून मोठ्या रामदासाला भेटून आपल्या गुन्ह्याची माफी मागा. रामदासाचं हे जादूचं सोन्याने बनलेलं बदक घर बघून सगळे आश्चर्यचकित होतात आणि ह्या अजब घराला बघायला दूर दूर गावातून लोक यायला लागले. धनराजला पण आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याला समजून चुकलं की धनदौलत आणि श्रीमंतीचा गर्व कोणाच्याच उपयोगी पडत नाही, कारण हा अहंकार तुटायला वेळही लागत नाही. काही क्षणातच राजा रंक आणि रंक राजा बनू शकतो, जसा रामदास बनला. हाच विचार करून धनराज रामदासकडे जातो आणि भाऊ रामदास, आम्हाला क्षमा कर. आम्ही पैशाच्या नशेत आंधळे होऊन हे विसरलो होतो की तुम्ही माझे शेजारी आहात. जर तुम्ही गरीब असलात तर तुम्ही आमचे भाऊ आहेत. आजच्या पुढे आम्ही अशी चुकून सुद्धाही करणार नाही. अशा प्रकारे धनराजच्या माफी मागण्यावर रामदास त्याला माफ करतो आणि मग